4 मुख्यमंत्री या महाराष्ट्रात बदलले। 2018 पासून सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही त्या स्मारकासाठी 1 एकर जागा आणि 5 कोटी रुपयाचा निधी देऊ। ज्या बांधवांनी मराठा समाजाच्या उद्धारासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, बलिदान दिलं, यांचं स्मरण येणाऱ्या पिढ्यांना कायम असावं याकरता मराठा क्रांती हुतात्मा स्तंभाची स्थापना कायगावच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर व्हावी अशी तरुणांची अपेक्षा होती, अशी समाजाची, सर्वपक्षीय समाजाची अपेक्षा होती। आणि ती त्यांनी त्या ठिकाणी मागणी याच्या अगोदरही 4 मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली होती, परंतु महसूल प्रशासन ती 1 एकर जागा महसूल डिपार्टमेंटच्या अधिकृत आहेत ती तात्काळ देण्यासंबंधात त्यांनी आता कारवाई चालू केली आहे। अशा जवळपास 3 मागण्या आणि 4थी मागणी अशी आपली होती की ज्या ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबांना शाश्वत अशी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। आपली मागणी होती की त्यांना शाश्वत नोकरी द्या। काहींना त्यांनी परिवहन महामंडळामध्ये नोकऱ्या दिल्यात, पण ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या विधवा महिला या जर का 200, 380 किलोमीटरचा एसटी महामंडळातला कंडक्टर म्हणून प्रवास जर का करणार असतील तर घरी येऊन त्या कुटुंबाला काय वेळ देतील, त्यांना त्यांच्या मुलांना काय वेळ देतील अशी भावना आम्ही एक बहिणीचे भाऊ म्हणून त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर त्या उपायुक्तांनी सुद्धा ती भावना समजून घेतली आणि त्यांनी आता शासनाकडे अवलोकन पाठवत आहेत की बाबा या महिलांना परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून नोकरी न देता त्यांची शैक्षणिक अर्हता किंवा त्यांची कुटुंब परिस्थिती पाहता त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांना शासकीय स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी कार्यक्रमामध्ये आणि त्यांचं कुटुंब विभक्त होणार नाही अशी एक भावनिक साथ आम्ही त्यांना त्या ठिकाणी घातली। या 4 मागण्या यांच्या लेवलवरच्या होत्या। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता जे ज्येष्ठ अभ्यासक राज्यपालांनी उपोषणाला बसले, ज्यांनी मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत 47 मिनिटं त्यांनी प्रेझेंटेशन PPT प्रेझेंटेशन दिलं होतं आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रात जो जातीवाद मराठा OBC वाद लागला आहे तो संपुष्टात येईल आणि एक बंधू भावाचं नातं जे संविधानाला अभिप्रेत आहे, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य ते कसं नांदेल या पद्धतीची भूमिका दाते पाटलांनी वेळोवेळी मांडलेली होती। त्याकरता मुख्यमंत्र्यांनी ते PPT प्रेझेंटेशन समजून घ्यावं आणि त्या पद्धतीचं संविधानाच्या चौकटीत असलेलं आरक्षण मराठ्यांना द्यावं अशी एक आमची 5वी मागणी होती। 6वी मागणी आमची अशी होती की ज्या सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा युवकांना या ठिकाणी शैक्षणिक स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस परदेशात जाऊन विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याकरता जो काही सारथी संस्था निर्माण झाली आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। दाते पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले तर ते सारथी संस्थेचे MD असतील, अण्णासाहेब पाटीलचे MD असतील, यांची त्या ठिकाणून हकालपट्टी करण्यात आली आहे। नवीन MDला त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हे या उपोषणाचं यश आहे। सारथी संस्थेला 5,000 कोटीचा निधी देऊन ज्या मुलांना शैक्षणिक स्कॉलरशिप असतील, फेलोशिप असतील, परदेशात जाण्याकरता जो काही निधी लागतो, जी काही आर्थिक गरज लागते ती सारथी संस्थेच्या माध्यमातून केली पाहिजे आणि देशाच्या बाहेर ज्या 250 संस्थांसोबत शैक्षणिक संस्थेसोबत करार केलेत तसे 400 संस्थांसोबत करार करून मराठा गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परदेशात जाऊन नोकरी करता यावी, शिक्षण घेता यावं याकरता त्या ठिकाणी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी एक 6वी मागणी आमची होती। आणि 7वी अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की जर का तरुणांनी शिक्षण घेतलं तर प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाही, तर काही लोक उद्योगधंद्यात जातील। शासनाकडं या भारतामध्ये 160 कोटी लोक आहेत तर त्याच्यामधले फक्त जवळपास 40 ते 50 लाख लोकांनाच नोकऱ्या मिळतात। अशी परिस्थिती असताना बाकीच्यांनी काय करायचं तर बाकीच्यांनी घेतलेलं शिक्षण आणि स्किल याच्यामधून उद्योग व्यवसाय केले पाहिजे। त्याच्याकरता आर्थिक भांडवल लागतं, तर ते भांडवल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून मराठा बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। याकरता त्याचा 10,000 कोटीचा निधी त्याला देण्यात यावा। आता गेल्या 1 वर्षामध्ये 1500 कोटी रुपयांचा व्याज परतावा बाकी आहेत। तरुणांचे स्किल या ठिकाणी सिबिल स्कोअर खराब होत आहेत। तरुणांना नवीन उद्योग करण्याकरता उद्या पैसे मिळणार नाहीत, बँक करप्टेड ते होऊन जातील आणि ते आत्महत्येकडे, नैराश्यात जाऊन आत्महत्येकडे जातील अशी परिस्थिती तयार झाली आहे। त्याकरता दाते पाटील ज्या दिवशी उपोषणाला बसले त्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणच्या सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्या ठिकाणच्या देशमुख नावाच्या MDची हकालपट्टी करून त्या ठिकाणी नवीन MD आणलेले आहेत। हे उपोषणाचं यश आहे। त्या अण्णासाहेब पाटीलला 10,000 कोटीची निधीची तरतूद पुरवणी बजेटमध्ये करण्यात यावी अशी आपली मागणी आहे। आणि तो व्याज परतावा थांबला आहे तो व्याज परतावा तात्काळ देण्यात यावा। 350 कोटी रुपये काल परवा सरकारने या उपोषणाची दखल घेऊन दिलेल्याच आहेत, परंतु राहिलेला उर्वरित निधी तात्काळ द्यावा अशा 7 मागण्या आपण या ठिकाणी घेऊन बसलेल्या आहोत। 4 मागण्या डिव्हिजनल कमिशनरच्या लेवलच्या होत्या, त्याच्यापैकी 3 मागण्यावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली आहे, परंतु दाते पाटील या ठिकाणी आता उपोषणाचा 10वा दिवस आहे। अँजिओप्लास्टी झाली आहे, शुगर 47वर आली आहे। माझी प्रशासनाला आणि सरकारमध्ये असलेल्या केंद्राच्या कातडीच्या या नेत्यांना विनंती आहे
की तुम्हाला जर का ऐकू येत नसेल तर तुमच्या कानाखाली आवाज काढण्याची वेळ आणू नका. हा सगळा मराठा क्रांती मोर्चाचा इतिहास आहे की मराठा क्रांती मोर्चात 18 पगड जातीचे लोक येऊन त्या क्रांती मोर्चामध्ये मराठा समाज मोठा भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा देत होता. आणि आज जर का तुम्ही बघितलं तर विविध जाती धर्माचे लोक याच मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली दाते पाटलांना पाठिंबा देण्याकरता आले आहेत. हे मराठा क्रांती मोर्चाचं सर्वात मोठं यश आहे की या महाराष्ट्रातला जातीवाद आणि धर्मवाद या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपलेला आहे. आणि आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही एकदा भूमिका समजून घ्या. तुम्हाला पण आम्ही अडचणीत आणत नाहीत. संविधानात चौकटीत असलेल्या या मागण्या आहेत, तुमच्या लेवलवरच्या मागण्या आहेत, तुम्ही तात्काळ मंजूर करू शकतात. परंतु तुमच्या डोक्यात असलेली जी विकृती आहेत RSSच्या नावाखाली तुम्ही जे जातीवाद पेरलाय तो जातीवाद जर का संपवायचा असेल, या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे ही जर का या महाराष्ट्रात रुजवायची असेल तर दाते पाटलांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट असेल, या सगळ्यांना विनंती आहे की या मागण्या जर का समजून घेतल्या तर मराठा OBC, मराठा धनगर, मराठा बाकीचा जातीवाद संपून जाईल आणि सगळ्यांमध्ये बंधुता निर्माण होईल, समता निर्माण होईल, न्याय मिळेल आणि स्वातंत्र्याची भावना या समाजामध्ये पेरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही जर का पेरायची असेल तर दाते पाटील याचा निमित्त ठरतायत. क्रांतिकारक निर्णय होऊ शकतो हे मी सरकारला विनंती करतो. आणि मी दाते पाटलांना या ठिकाणी विनंती करतो, वडिलांच्या वयाच्या गेल्या 10 दिवसापासून अन्नाचा कण नाही आहे, उद्यापासून ते गोळ्या सोडण्याची या ठिकाणी घोषणा करतायत. आमची विनंती आहे की दाते पाटील तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून 4 मागण्या सरकारने जवळपास मान्य केल्याच्या भूमिकेत आहेत. जर का ते या ठिकाणी त्याचे सकारात्मक निर्णय घेऊन आले तर आम्ही तुमच्या या वयाकडे आणि या दुखण्याकडे बघून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषण सोडावं. अन्यथा तुम्हाला आमची विनंती आहे, तुमची तब्येत, अँजिओप्लास्टी आणि जर का ब्रेन स्ट्रोक अटॅक आला तर ज्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे सरकारने समजून घ्यावं. आमच्यासारखे तरुण युवक दाते पाटलांच्या या उपोषणाला अल्टरनेटिव्ह म्हणून यापुढे येऊ शकतात. फक्त आमच्या बापाच्या वयाच्या माणसाला विनंती आहे आणि सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आता ज्या मागण्या आपल्याला सकारात्मकरित्या शासनाने सांगितल्या आहेत त्या जर का पत्र आपल्यापर्यंत आलं तर दाते पाटलांना आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की आपण या उपोषणाला करा. हा लढा आपल्याला सातत्याने पुढे न्यायचा आहे. फक्त मराठा समाजाचीच नाही तर इतरही समाजाचे प्रश्न अभ्यासक म्हणून दाते साहेबांना सोडवायचे आहेत. मराठा समाज मोठा भाऊ जरी असला तर इतर भाऊ आपल्याकडे अपेक्षेने बघतात. तुमच्यासारखा ज्ञानी आणि अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व या समाजाला अपेक्षित आहेत. तुमच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे अशी आमची मुलगा म्हणून, एक समन्वयक म्हणून तुम्हाला विनंती आहे. आणि मी सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला पण विनंती करतो. कॅबिनेटची चर्चा चालू आहे, कॅबिनेट चालू आहे. नितेश राणे असतील, पालकमंत्री असतील, अतुल सावे असतील, ही सगळी मंडळी शंभूराजे देसाईंपासून तर बाबासाहेब पाटलांपर्यंत सातत्याने संपर्क करतायत. त्या ठिकाणी मॅरेथॉन कॅबिनेट होती आहेत. आणि हे जे काही चुकीच्या जी अर्जांनी आतापर्यंत शासनाने 30 मेच्या आंदोलनात दिले, मराठा समाजाची दिशाभूल केली, त्याची दुरुस्ती कदाचित आज संध्याकाळपर्यंत आदेश येतील अशी अपेक्षा आहेत. त्याच्यावर माझी सन्माननीय दाते साहेबांना विनंती आहे, या बाबतीत आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. शासन केंद्राच्या काळजीचं आहे पण तुमचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे. तुमच्यासारखे निष्कलंक लोक, अभ्यासू लोक आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी ज्ञान देतात आणि हा लढा सातत्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे. सरकारने जर का संध्याकाळपर्यंत या पद्धतीचा जर का आदेश आणला नाही तर या उपोषणाच्या समोर जसं गांधीजींच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन चालू आहे तर भगतसिंग आणि सुभाषचंद्रच्या बोसच्या भूमिकेत हे आंदोलन तरुण म्हणून आम्ही पुढे नेऊ एवढं नक्की सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.